पहिला शमूएल अध्याय 16। मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायेलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमेकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे। शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील। तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे। मग यज्ञास येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन। मी तुला सांगेन त्याला तू मजसाठी अभिषेक कर। परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहेमास गेला। तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहा काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे। तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या। त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले। ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय। पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे। मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते। मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो। मग इशायाने अबिनादाबास बोलावून शमूएला पुढून चालविले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही। मग इशायाने शम्मायास त्याच्या पुढून चालविले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही। या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले। शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही। शमूएलाने इशायास विचारिले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा, शेरडे मेंढरे राखीत आहे। तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलाविणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही। त्याने बोलाविणे पाठवून त्यास आणले। त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते। तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे। मग शमूएलाने तेलाचे शीग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला, आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला। नंतर शमूएल उठून रामास गेला। इकडे परमेश्वराचा आत्मा शौलास सोडून गेला, आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला। तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्यास म्हटले, पहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे। तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकास आज्ञा द्यावी। असे केल्यास देवाकडील दुरात्म्याची आपणाला बाधा होईल। तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजवील व आपणाला बरे वाटेल। यावरून शौल आपल्या सेवकास म्हणाला, एक उत्तम वाद्य वाजविणारा पाहून त्याला मजकडे घेऊन या। तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा, मी बेथलेहेमकर इशाय याचा एक पुत्र पाहिला आहे। तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे। तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे, आणि परमेश्वर त्याच्या बरोबर आहे। हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, तुझा पुत्र दावीद शेरडे मेंढरे राखीत आहे, त्याला मजकडे पाठवून दे। मग इशायाने भाकरीनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू ही घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हस्ते शौलाकडे पाठविली। दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला। शौल त्याजवर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला। शौलाने इशायास सांगून पाठवले की, दाविदास माझ्या तैनातीस राहू दे, कारण माझी त्याजवर मर्जी बसली आहे। जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलास बाधा होई, तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे। मग शौलास चैन पडून बरे वाटत असे व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे।